मेडिकल एज्युकेशन काय आहे? पहिल्यांदा जेव्हा मेडिकलला मनुष्य जातो तेव्हा आजार काय होतात, कसे होतात, मग शरीराची यंत्रणा काय आहे, ॲनाटॉमी काय आहे, कुठलं हाड कुठे जोडलेलं आहे, त्याचं मसल इन्सर्शन कुठे आहे, नर्व्स कुठे आहेत, नर्व सप्लाय काय आहेत, त्यानंतर हे सगळ्या सिस्टीम इन अँड आऊट जेवढं जमेल तेवढं आम्ही शिकलो. त्याच्यानंतर आजारांविषयी शिकल्यानंतर आजारांची लक्षणं काय आहेत, ओके असं झालं तर असा त्रास होतो, असं दुखतं, असं हाड तुटलं असेल तर असं बाहेरनं वाकडं दिसतं. सो पायाची लांबी अशी झाली आणि बाहेरच्या बाजूला वळलं तर एक्स्ट्रा ट्रोकॅन्ट्रिक आहे, आतल्या बाजूला वळलं तर इंट्रा ट्रोकॅन्ट्रिक प्रॉबेबली नेक फिबर फ्रॅक्चर आहे. हे सगळं आम्ही जे शिकलो त्यानंतर जेव्हा प्रॅक्टिकल जेव्हा केलं की वॉर्डमध्ये काम केलं, अरे पेशंटला वेदना होते तडफडतो म्हणजे तो काय बघावी लागते, वेदना बघावी लागते. आणि आता माझ्यापाशी हे नॉलेज आहे की याला ह्या वेदनेतून मला बाहेर कसं काढायचं माहिती आहे. सो आम्ही अखंड दुसऱ्याच्या वेदनेचा विचार करतो, नुसता नाही तर वेदनेतून त्याला बाहेर काढायचं आहे आणि ते मला बाहेर काढायचं आहे त्याला, एवढाच विचार फक्त असतो डॉक्टरचा. त्यामुळे आम्हाला आजाराची भीती नसते. ते इन्फेक्शन आहे, ते असं आहे, ते असं स्प्रेड होतं, स्किनमधनं असं ते सहज स्प्रेड होतं, मग त्यातलं कुठलं स्किनमधनं डायरेक्ट नक्की स्प्रेड होईल हे पण आम्ही शिकलेले आहोत, जास्त हुशारी नाही करत. पण हे करताना कायम मी त्याला बरं करण्यासाठी आलेलं आहे. सो मला वेळच नाही आहे, विचारच नाही आहे मी आजारी पडेन का. नो, we don't think of the problems if at all I may come across or not. We think of the problems that people are getting and I have to treat it. ज्याला म्हणतात अनन्या चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते. सो दिस इज ॲक्च्युअल द प्रॅक्टिकॅलिटी ऑफ द भगवद्गीता श्लोका. हे आम्ही डॉक्टर लोक सगळेजण करतोय, पण कोणाला माहिती नाही ह्याची लिंक ह्याच्याशी आहे आणि ह्याचा संबंध क्वांटम हिलिंगशी आहे. त्यामुळे आम्हाला दुसऱ्याच स्वतःचा आजार आणि तो माझा हा विचारच नाही आहे. आम्ही विचार काय करतो आहे, आजार, येस डायबिटीस त्याला आहे आणि त्याला तो डायबिटीसमधून त्याला मला बाहेर काढायचं आहे. सो अनन्या चिंतयन्तो माम ह्या लेवलला आमच्या हातनं डॉक्टर म्हणून ही समाजसेवा आपोआप घडते. त्याच्यामुळे बाय अँड लार्ज डॉक्टर सहसा आजारी पडत नाही. मग हे तुम्हाला कळलं तर तुम्ही तेच करू शकता ना रे. तुम्ही तुमचे प्रॉब्लेम कुरवाळत बसताय की माझा प्रॉब्लेम कधी जाईल, आणि फील्ड म्हणतं प्रॉब्लेम घे भरपूर प्रॉब्लेम. माझं लग्न कधी होईल, होणारच नाही. मला मूल कधी होईल, होणारच नाही. मला नोकरी कधी मिळेल, मिळतच नाही. कारण फील्ड तुम्ही काय मंत्र म्हणताय वगैरेच्या पलीकडे तुमचा इमोशनला फक्त रिस्पॉन्ड करताय. आणि आम्ही डॉक्टर लोकांचं आमचं इमोशन एकच आहे की मला ह्याला बरा करायचं आहे, त्यातनं मला पैसे अमाप मिळणारच आहेत, ते तो साईड इफेक्ट आहे. पैसे मिळणं हा साईड इफेक्ट आहे. माझा आतला भाव आहे, भले पैसे मिळण्यासाठी चला मी म्हणतो, पण मला त्याला बरं करायचं आहे, म्हणजे मला फिट राहायचं आहे, हा अनसेंड मेसेज आम्ही फील्डमध्ये पाठवतो आहे. म्हणून डॉक्टर लोक सहसा आजारी पडत नाही आहेत. मग हे समजून घेऊन तुम्ही पण विचार करा ना. तुम्हाला कुठला प्रॉब्लेम आला तर त्याचा विचार नका करू, असे अनंत प्रॉब्लेम असणारे जगात माणसं आहेत, मला त्यांच्यासाठी काय करता येईल हा फक्त विचार करा आणि एक कृती करा. तुमचा प्रॉब्लेम राहणं शक्य नाही आयुष्यातला. दिस इज हाऊ द क्वांटम फील्ड इज वर्किंग. ज्याला शेष आणि निशेष म्हणतात, ज्याला ऑब्झर्वर अँड फील्ड म्हणतात, ज्याला परा आणि अपरा म्हणतात, त्यांना जोडणारं अक्षर म्हणजे रमबीज आहे, परंपरा. सो दिस इज अ रॉयल डायनास्टी, अ रॉयल डिवाइन डायनास्टी दॅट वी बिलॉंग टू. आणि म्हणून सांगतात की डॉक्टर लोकांचं बाय डिफॉल्ट अनाहत चक्र ओपन असतं. कारण का, दुसऱ्याची वेदना बघून किती ना बाई गं तुला कसं सहन करतेस गं, हे दळबदर आहे. मला कळतं आहे तुला वेदना आहे आणि डोंट वरी, आय कॅन फील द पेन बट आय नो हाऊ आय कॅन गेट रिड ऑफ दॅट पेन. सो सिम्पथी वेगळी, एम्पथी वेगळी. आम्ही डॉक्टर सिम्पथी नाही दाखवत. काही वेळेला पेशंटला वाटतं की एवढं मी सांगितलं, डॉक्टरांच्या चेहऱ्याची रेष पण हल्ली नाही, हां ठीक आहे जाईल ते म्हणून निघून गेले ते वॉर्डमध्ये. डॉक्टर तुमच्या वेदनेशी जोडून राहिला तर काय बिशार आहे तुम्हाला, तो बरा करेल. तुझी वेदना कळली मला, मला माहिती आहे त्याला काय करायचं आहे, हे औषध दिलं, हे केलं की तू बरा आराम पडणार आहेस, पेशंट नेक्स्ट. मग आम्ही म्हणतो डॉक्टरकडे माणुसकी द्या राहिली. मग माणुसकी दाखवणारे घरात आहेत ना तुमच्या, सगळे नातेवाईक काय करत आहेत, काय न गं नाही जरा भेटायला जाऊया,
नाही तिला हल्ली बरं नाही असं कळलं. म्हणजे बरी होती तेव्हा कोण भेटायला नाही आले, बरं नाही झालं की त्याला येतं भेटायला आणि वाट लावतात त्या पेशंटची. कसं का तू सहन करतेस? हो ना बाई, काय सांगू तुला, अगदी ना. ही घाण चकचक करणं बंद कर, चालते हो. तुम्ही त्या पेशंटला बाहेर काढायला आलायत का त्याला अजून मरणाकडे ढकलायला आलायत? यार कळत नाही आहे बिंडोक. हे आपण नकळतपणे स्वतःच्या आयुष्याविषयी करतोय. मला हे मिळत नाही, मला हे मिळत नाही, मला हे मिळत नाही. हां, देर इज अ रिझन की आपण काहीतरी माती खाल्ली आहे पास्ट लाईफमध्ये किंवा ह्याच जन्मात. बट इफ यू वॉन्ट टू रिअली फाइंड आउट अ सोल्युशन, देन डोंट थिंक ऑफ द प्रॉब्लेम. थिंक ऑफ वॉट यू वॉन्ट अँड बिलीव्ह दॅट यू गॉट इट. इट्स यू आर बाउंड टू गेट इट. एक डॉक्टर बोलतोय, संत नाही बोलतोय. सो डॉक्टर असणं ही एक वृत्ती आहे जी तुमच्या माझ्या प्रत्येकामध्ये आहे, जो मनुष्यभाव आहे. दुसऱ्याची वेदना पाहिल्यानंतर नुसतं चकचूक चकचूक आणि आई ग कसं ग न करता मला त्याच्यासाठी काय करता येईल ह्या विचारातनं केलेली एक कृती तुम्हाला ह्या सगळ्यामधनं बाहेर काढते. खात्री ठेवा, माझ्या अनुभवाचे बोल आहेत. आणि डॉक्टर म्हणून मला काम करताना बघणारी माणसं आज आहेत तुमच्यामध्ये बसलेली. सो त्या डॉक्टरलाही त्यांनी पाहिलं आहे आणि ह्या डॉक्टरलाही आज ते पाहत आहेत. डोळस पण आहे, बुद्धिवादी माणसं आहेत ती, नुसती टाळ कुटणारी मंदिरातली श्रद्धाळू माणसं नाही आहेत. ज्ञानोत्तर भक्ती असणारी माणसं आहेत ती. आणि मला त्याचा अभिमान आहे.